पिंपरी चिंचवडमध्ये महावितरणचा गलथान कारभार, निविदा प्रक्रिये अगोदरच काम सुरू। नमस्कार, मी पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा कार्याध्यक्ष संतोष सोननकर। आज या ठिकाणी महावितरणच्या गणेश खिंड परिमंडल कार्यालयाचा इथे बराचसा इथे घोळ आणि भ्रष्टाचार झालेला आहे। साधारणपणे 2.5 कोटीचा आज सँक्शन मध्ये जरी घोळ दिसत असेल वरचा, परंतु हा घोळ साधारणपणे 20-25 कोटीच्या घरातला आहे। आम्ही सर्वजण कॉन्ट्रॅक्टर इलेक्ट्रिकलचे काम करत असताना 1.3 मध्ये ज्यावेळेस आम्ही काम करत असतो त्यावेळेस आम्हाला सर्व नियम सांगितले जातात। आज या ठिकाणी 11 एकरचा हा इंडस्ट्रियल भूखंड आहे, औद्योगिक, आणि या भूखंडाचा जर आमच्या विजेच्या वापराप्रमाणे किंवा थंब रूल प्रमाणे जर लोड बघितला तर हा साधारणपणे 8.5 ते 9 MVA लोड हा जातो। आणि 8.5 ते 9 MVA लोड जात असताना 3.5 MVA च्या पुढे महावितरण हे सबस्टेशन साठी किमान 10 गुंठे जागा किंवा 6 गुंठे जागा ही त्या बिल्डर कडनं, विकासकाकडनं घेत असते। आज या ठिकाणी हा एवढं सगळं काम चालू असताना या ठिकाणी कन्स्ट्रक्शन मीटर पण घेतलेले आहेत 1-2 ठिकाणी, काही ठिकाणी कन्स्ट्रक्शन मीटरही घेतलेले नाहीयेत। 1-2 कन्स्ट्रक्शन मीटरवर इथं आज 18 लोकांची कामं चालू आहेत। आणि हे मीटर घेत असताना आमच्याकडे छोटे छोटे ज्यावेळेस आम्ही अर्ज देतो 50 किलोवॅट 100 किलोवॅट साठी, त्यावेळेस आमच्या सर्व फायली त्याप्रमाणे मंडळ कार्यालयात या ठिकाणी जमा केल्या जातात आणि आमच्याकडनं ट्रान्सफॉर्मरचं लीज डीड करून घेतलं जातं। आणि लोड प्रमाणे जर 3 MVA च्या पुढे लोड जात असेल, हे लोक सर्व चेक करतात अधिकारी, आणि चेक केल्यानंतर हे आमच्या जर लोड 3.5 MVA च्या पुढे जात असेल तर 6 गुंठे जागा घेतल्याशिवाय आम्हाला कन्स्ट्रक्शन मीटर किंवा कुठलाही वीज पुरवठा त्या ठिकाणी देत नाहीत। परंतु या ठिकाणी असं कुठेही न घेता कन्स्ट्रक्शन मीटर ही परस्पर दिली गेलेली आहेत। आणि त्याचबरोबर जो लोड 8 MVA चा सँक्शन व्हायला पाहिजे, परंतु अधिकारी यांनी म्हणजे आपण धरूया की या ठिकाणी अधीक्षक अभियंता सिंहजीराव गायकवाड हे देखील याच्यासाठी संपूर्णपणे जबाबदार आहेत। त्याचबरोबर त्यावेळेसचे अतुल देवकर कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आकुर्डीचे अशोकजी जाधव या सेक्शन ऑफिसर हे सर्व जबाबदार आहेत। आज तुम्हाला सांगतो 1.3 मध्ये काम करत असताना आमचे एक कॉन्ट्रॅक्टर बंधू यांच्याकडे देखील या ठिकाणच्या लोकांनी संपर्क साधला कामासाठी। त्यावेळेस ह्याचा लोड हा 3 MVA पेक्षा जास्त जात असल्याने त्यांनी या ठिकाणी सबस्टेशनला जागा द्यावी लागेल, हे काम आपल्याला करावं लागेल असं सांगितलं, तर त्यांना काम नाही दिलं। मग ही लोक MSEBच्या वायरमनशी संपर्क साधून त्यांनी MSEBच्या NSC स्कीमच्या अंतर्गत ज्याला पैसे CRA म्हणून MSEBला भरायचे आणि काम करायचंय। आता या ठिकाणी 2,28 लाखाचं काम MSEB करतंय आणि यांच्याकडनं फक्त 19 लाख रुपये CRAचा 18 लोकांकडनं भरून घेतलेला आहे। आणि 1.3 मध्ये काम करत असताना ग्राहक हा स्वतंत्र काम करतो। हे 2,28 लाखाचं काम हे ग्राहकाने स्वतः केलं असतं, प्लस MSEBला 1.3 म्हणून इथं 13 ते 14 लाख रुपये त्याने भरलेही असते, 13 ने 24 लाख रुपये त्याने भरले असते। परंतु MSEBने हे सर्व अधिकाऱ्यांनी संगनमत करून या ठिकाणी हे सँक्शन दिलेलं आहे। हे सँक्शन देखील पटपट दिलेलं आहे, कुठल्याही नियमाचा याच्यात घेतलेला नाहीये। आणि आपण आज बघू शकता, तुम्हाला आम्ही दाखवतो की याची वर्क ऑर्डर निघालेली नाहीये। NSC स्कीमच्या अंतर्गत हे सँक्शन झाल्यानंतर ग्राहकांनी पैसे भरल्यानंतर महावितरण याची वर्क ऑर्डर करतं, कॉन्ट्रॅक्टर डेप्यूट करतं। परंतु यांना एवढी घाई झालेली आहे की लग्नाच्या अगोदरच हे मुलाचं बारसं करायला निघालेत। आपण जर साईटवर बघितलं तर तिथं सगळं महावितरणसाठी जे कनेक्शनसाठी लागणारे 6 वे फीडर पिलर, ट्रान्सफॉर्मरची प्लिन, जीओडीचं त्याचं जे काही मटेरियल आहे, आतले मिनी फीडर पिलरचे स्टँड उभे केलेले आहेत। त्याचबरोबर 22 kV HT लाईन 750 मीटर देखील रस्त्याच्या कडेने खोदून त्यांनी टाकून दिलेली आहे। म्हणजे कॉन्ट्रॅक्टर देखील किती हुशार आहे की त्याला माहिती आहे की हे काम मलाच मिळणार आहे आणि महावितरण अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच हे काम होऊ शकतं। कुठलाही ठेकेदार ज्याने काम घेतलं असेल तो काय मानाने करणार नाही,
त्याला अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे की हे तू काम कर, आम्ही काम तुलाच देऊ, तेव्हाच तो एवढी आज 1-1.5 कोटीची गुंतवणूक करत आहे. आपण जर बाहेर बघितलं तर रस्त्याला यांनी 250 मीटर केबल टाकली आहे, एस्टिमेट मध्ये 750 मीटर केबल धरलेली आहे. याच्यामध्ये देखील यांचा सगळा घोळ आहे. आणि पुण्यामध्ये अधीक्षक अभियंता गायकवाड साहेब हे सर्व नियम लावतात, प्रत्येक गोष्टीला नियम लावतात. रेड झोन साठी त्यांचे एक वेगळा नियम असतो, स्वतःचे काम करण्यासाठीचा वेगळा नियम असतो. हे सर्व मनमर्जी पद्धतीने त्यांची कामं चालू आहेत. आम्ही याच्यासाठी संघटनेने वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. आमच्या सर्व कॉन्ट्रॅक्टर बंधूंच्या माध्यमातून, आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील आम्ही निवेदन देणार आहोत. राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या पेनशी आम्ही संवाद साधलेला आहे, त्या देखील आम्हाला पुढच्या आठवड्यात भेटण्याची वेळ देणार आहेत आमच्या शिष्टमंडळाला. त्याचबरोबर या महावितरणचे मुख्य संचालक चेअरमन लोकेशचंद्र साहेब यांना देखील आम्ही काल ईमेल द्वारे तक्रार दिलेली आहे. 8 दिवसात त्यांनी या ठिकाणी त्यांच्यावर चौकशी करून ऍक्शन घेतली पाहिजे. आणि जोपर्यंत ही लोक सबस्टेशनला जागा देत नाही, हे काम होत नाही आणि याची पूर्ण चौकशी होत नाही MSEB अधिकाऱ्यांवर, तोपर्यंत हे काम करू नये अशी आमची त्या सर्वांना विनंती आहे. सर, तुम्ही म्हणलात की हे वर्क ऑर्डर निघाली नाही, याची पूर्ण अनधिकृत असं दिसतंय. मग या संदर्भात शहरामध्ये अनधिकृत बांधकामावर याच्यावर कारवाई सुरू आहे. मग आयुक्त ह्याच्यावर तुम्ही भेटून, आयुक्तावर भेटून त्यासाठी काही प्रयत्न करणार आहेत? ऍक्च्युली काय आहे की किंवा हे काम जर समजा असंच चालू राहिलं तर आगामी काळामध्ये तुमचे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन असेल किंवा इतरही असतील तुम्हाला मदत करणार, त्यांची भूमिका काय असेल? नाही, ऍक्च्युली काय आहे की केबल डिगिंगची जी परमिशन आहे ती या केसमध्ये घेतली आहे का नाही शंका आहे. आणि केबल डिगिंगचे MSEB ने कॉन्ट्रॅक्टरला सुमारे 43 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. 43 लाखापैकी त्याने पालिकेला किती भरलेत आणि खोदाईची परमिशन घेतली आहे का, हा सगळा यांनी चौकशीचा विषय आहे. ही पूर्ण मंडळींचा याच्यात काय हस्तक्षेप आहे? नाही, यात राजकीय मंडळींचा काही हस्तक्षेप नाही. हे फक्त काय आहे की महावितरण जो येईल जसा येईल आपल्या पद्धतीने नियम लावून फक्त खिसे भरण्याचं काम चाललंय. सामान्य माणसाला अदानीच्या मीटर लावून त्याच्या खिशाला कात्री लावतात आणि अधिकारी आपले खिसे अशा पद्धतीच्या कामात टक्केवारी खाऊन किंवा संगनमताने एक साखळी पद्धतीने यांचं पूर्णपणे खिसे भरण्याचे काम चाललेलं आहे. संघटनेची भूमिका स्पष्ट करा तुमच्या. आता आम्ही म्हणजे हे काम थांबवण्याची मागणी केलेली आहे. काम जर समजा थांबलं नाही तर पुढच्या काळात आम्ही त्या कन्सर्न ऑफिसला जाऊन तीव्र आंदोलन करणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही वर आता CMD साहेबांची अपॉइंटमेंटची वेळ मागितलेली आहे. देवाभाऊंना सुद्धा या बाबतीत आम्ही रिक्वेस्ट करणार आहोत. हे पूर्ण काम सिंहाजी गायकवाड अधीक्षक अभियंता यांच्या अखत्यारीत असलेले आणि त्यांनी मंजूर केलेले, ही त्यांची पूर्ण जबाबदारी. त्यांनी हे ते जबाबदारी टाळू शकत नाही. त्यांच्यावर सुद्धा अशा प्रकारे भ्रष्टाचारात संगनमत करून जे काय आहे एकाला फेवर करण्यासाठी कारवाई झाली पाहिजे. माझा इंडिया न्यूज, निगडी, पिंपरी चिंचवड.